ठेचतोय अंधारात झाले. अजून पाप. तर नमस्कार मंडळी, मासे आणि मस्ती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आता संध्याकाळी 5 वाजलेत आणि आता आपण पापलेट पकडायला चाललो आहे. आणि पापलेटसोबत आपण मोठ्या माशाची पण जाळी टाकणार आहोत. ती जाळी आज टाकू आणि त्या जाळीला उद्या काय लागलं ना मासा ते बघायला जाऊ. हे बघा, ही आपली मोठ्या मच्छीची जाळी आहे. ही आता आपण इथे टाकणार आहोत समुद्र किनाऱ्याला खडकांच्या जवळ आणि मग पापलेट पकडायला जाणार आहोत. हा आपला गावचा किनारा आहे. बघा, आपण आता जाळी टाकायला सुरुवात केली. हे बघा, आणि एवढे जवळ आहोत आपण. बघा, हा किनारा आहे आणि हे मध्ये खोल पाणी आहे आणि त्या साईडला एक मध्ये खडक सुकतो. कासव म्हणून एक खडक आहे तो सुकतो आणि आपण तिथेच आता आपली पाकती टाकतोय. हे बघा, ही आपली आता जाळी लागून झाली आणि आपण त्या किनाऱ्यापासून लावत आलोय. त्या बघा, हा खडक दिसत असेल तुम्हाला काला काला. आता आपण थोडं पुढे आल्यावर पापलेटची जाळी पण लावायला घेतली. हे बघा, आता आपण पापलेटची जाळी लावली आणि 5 मिनटं पण थांबत नाही. आता लगेच ती जाळी घ्यायला चालतो. त्याचं कारण म्हणजे जोर वाटलेला आहे आणि जाळी खडपात अडकेल म्हणून ती आता आपण घ्यायला चालू आहे लगेच. तर आपण जाळी खेचायला सुरुवात पण केली. आणि एक शिंगाली आली त्यात, ती दाखवतो नंतर तुम्हाला. आपण जाळी खेचायला सुरुवात केली आणि बघा शिंगाली, हे बघा कॅटफिश. पापलेट आला, तो जमते मग अडकलेला. पूर्ण असा असा दाखव, मोठा दिसला पाहिजे. हा बघा कसला मोठा पापलेट आहे. हा बघा, जमते मग अडकलेला, मग तो शूट घ्यायला भेटला नाही. हे बघा, हे तिसरा पापलेट आहे. अजून एक पापलेट आलाय. बघा, अजून एक पापलेट आलाय. हा बघा, दाखवतो पप्पा. हे बघा पापलेट. पापलेट आला अशी या मस्त. असं उभा करा. हे बघा, हे बघा अजून एक आला पापलेट. 5-6 आली असेच. मला व्हिडिओ इथून काढायला लागते कारण काय, मला फलटी मारायला लागते, वला मारायला लागते मला. तेव्हा पापलेट आला तो आता पडला असता. यांच्यानं दाखवा. हे बघा, आणि आता शेवटची झाली आपली मला पापलेट. हे घ्यायला असतं आता. वरती दाखवा काढल्यावर. हे बघा, बघा जेली फिश. हे बघा, हे बघा आला आला पापलेट आला. हा बघा, साईज मस्त आहे. हा बघा पापलेट. हा बघा पापलेट मस्त आले या टायमाला. बघा आपली जाळी संपत आली आणि या शेवटचं जाळीला मस्त पापलेट आले आपल्याला. 4-5 पापलेट तर याच जाळीला आली. शेवटला काय येते बघू आता. आता आपली जाळी संपत आली आणि शेवटच्या जाळीला मस्त पापलेट भेटले. त्याच्यामुळे ना आता आपण परत जाळी लावतोय
परत काय भेटते ना आता ते बघू. आणि आता पूर्ण अंधार पडत आलाय. आता तुम्हाला पापलेट किती आलेत ना ते दाखवतो. हा बघा, हा सगळ्यात मोठा पापलेट आहे. हा बघा, हा मोठा पापलेट आहे. आणि बाकीचे त्याच्यापेक्षा छोटी साईजची पापलेट आहेत. ही पण मोठीच आहे. बघा दिसत असतील. अशी आपल्याला 11 ते 12 पापलेट भेटले. आणि आपण खरं ते पापलेट पकडायला येणार नव्हतो, आपण ती वाघाच टाकायला लागलो फक्त. तर अचानक बेत झाला पापलेट मासेमारीचा, म्हणून पापलेट आणलं आणि एवढी भेटली. आता अंधार ते पडतच आलाय. आणि आता आपण जाळी आहे ना आपली परत लावली होती ती खेचायला सुरुवात केली. आता याच्यात काय येते ते बघू पुढे. शिंगाले आले, शिंगाले 2 शिंगाले आले. ते कोण कालोखात मुश्किल आहे यांना काढणं. आता आपली एक जाळी संपली पण काय भेटला नाही अजून. खेचतोय अंधारात झाले, आता येत नाही मासे. आता आपली जाळी आहे ना ती संपत आली. आणि या जाळीला आपल्याला 5 ते 6 शिंगाले भेटले मोठे. आणि पापलेटसारखा दिसणारा एक कलेट मासा भेटला आहे. तो मी आता घरी गेलो की दाखवतो तुम्हाला. पापलेट एक पण नाही भेटला. आता आपण घरी आलो आणि या साईजचे शिंगाले भेटले आणि पापलेट भेटले. तुम्ही बघितले आणि शेवटला बोललो कलेट आला. हा कलेट एकदम चिकट असते. पापलेट सारखा दिसणारा हा कलेट आहे. हा भेटला आहे आणि फक्त 4-5 शिंगाले भेटले. बाकी हे पापलेट तर तुम्ही मगाशी बघितले होत. आणि आजचा व्हिडिओ आहे ना जरा भारी झाला असेल कारण मावरा भेटला थोडाफार. तर आजचा व्हिडिओ कसा वाटतंय ते नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला मासे आणि मस्ती या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये.